नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित घटक 1 संख्याज्ञान यामध्ये उपघटक आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे स्वाध्याय 1.1 मित्रांनो 2025च्या पुस्तकातील हा पहिला स्वाध्याय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। प्रश्न पहिला, 500 या संख्येला रोमन संख्याचिन्हात कसे लिहिले जाते? विद्यार्थी मित्रांनो, 500 या संख्येला रोमन संख्याचिन्हात डी या अक्षराने लिहिले जाते। म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डी। मित्रांनो, एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000 हे आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये सविस्तरमध्ये दिलेलं आहे। यामुळे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 डी। प्रश्न दुसरा, 55 ही संख्या रोमन संख्याचिन्हात कशी लिहितात? मित्रांनो, 55 ही संख्या आपण रोमन संख्या चिन्हात लिहिण्यासाठी अगोदर 50चा विचार करणार। 50 साठी एल हे रोमन चिन्ह या ठिकाणी वापरलं जातं। बघा आता 55 म्हणजे काय? 50 अधिक 5। मग आता 50 साठी आपण एल हे रोमन संख्या चिन्ह वापरतो आणि 5 साठी आपण व्ही वापरतो। म्हणजे एल आणि व्ही असा पर्याय कुठं आहे? तर असा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2। म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 एल व्ही। प्रश्न तिसरा, CCXIX ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? मित्रांनो, CCXIX आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर सी म्हणजे या ठिकाणी आहे 100। आता 2 वेळेस सी आले म्हणजे या ठिकाणी 100 अधिक 100 अधिक आता एक्स म्हणजे 10 आणि त्यानंतर आहे आय आणि एक्स। आय आणि एक्स म्हणजे काय? तर मित्रांनो, एक्स या संख्येच्या जर डावीकडं आय जर आलेला असेल तर त्या ठिकाणी त्याची किंमत होते 9। म्हणजे आपण या ठिकाणी किती लिहिणार? 9। या सर्वांची जर बेरीज केली तर 100 आणि 100 200, 200 अधिक 10 210 आणि अधिक 9 केलं तर या ठिकाणी 219 हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे। म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 219। प्रश्न चौथा, XIV + C - XXI + VII बरोबर किती? मित्रांनो, या ठिकाणी ह्या सगळ्या रोमन संख्या चिन्हे आहेत आणि यांचा वापर करून आपल्याला या ठिकाणी बेरीज आणि वजाबाकी करायची आहे। तर या ठिकाणी आपण सुरुवातीला बघितलं XIV म्हणजे x म्हणजे 10 आणि IV म्हणजे 4 म्हणजे या ठिकाणी किती झाले? 14 अधिक C म्हणजे या ठिकाणी 100 वजा XXI। आता मित्रांनो, XXI म्हणजे किती झाले? x म्हणजे 10 त्यासमोर x लिहिला म्हणजे पुन्हा 10 20 आणि 20 आणि 1 21 आणि प्लस या ठिकाणी VII म्हणजे 5 I म्हणजे 1 5 आणि 2 या ठिकाणी 7। यांचं उत्तर म्हणजे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असेल। मित्रांनो, 14 अधिक 100 केलं तर या ठिकाणी होईल 114। 114 मधून आपल्याला 21 वजा करायचे। तर मित्रांनो, 114 वजा 21 केला, 3तनं 4तनं 1 गेला या ठिकाणी 3 राहिले। आता 1तनं 2 जात नाही म्हणून हा 1 वर लिहिला, हा 1 पुढला एकाकडनं हातचा घेतला, एकाच्या जागी 0 झाले या ठिकाणी झाले 11। 11तनं 2 गेले, खाली राहिले 9 म्हणजे या ठिकाणी झाले 93। मग आता पुन्हा आपण 100 मधून 114 मधून 21 वजा केले आणि त्यामध्ये आपल्याला मिळवायचे +7। मग 93 अधिक 7 या ठिकाणी 100 आणि हे आपलं आहे योग्य उत्तर। म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 100। प्रश्न 5वा, 47 वजा 10 या वजाबाकीचे उत्तर रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल? मित्रांनो, 47 वजा 10 यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे। तर
47 वजा जर आपण या ठिकाणी 10 केलं, 7तनं 0 गेला, 7, 4तनं 1 गेले, या ठिकाणी 3, उत्तर आलं 37. आता 37 ही संख्या आपल्याला रोमन संख्या चिन्हात लिहायची. मित्रांनो, आता रोमन संख्या चिन्हात आपण 37 कसे लिहिणार, तर x म्हणजे 10, x म्हणजे 10 आणि x म्हणजे 10. आता x हे चिन्ह आपण एका समोर एक असं जास्तीत जास्त 3 वेळेला लिहू शकतो. मग या ठिकाणी 10, 20 आणि हे झाले 30. मग 30 अधिक 7 म्हणजे 37. मग आता 7 कसे लिहिणार, v म्हणजे 5 आणि त्यासमोर 2 वेळेला i म्हणजे या ठिकाणी किती झाले 37. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो हे आपलं 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक x, XXX VII. प्रश्न 6वा, 400 ही संख्या रोमन संख्या चिन्ह लेखन पद्धत कशी लिहितात. मित्रांनो, 400 ही संख्या, आता या ठिकाणी आपल्या एक गोष्ट लक्षात असली पाहिजे, c बरोबर 100, d बरोबर या ठिकाणी 500. मित्रांनो, आता c ही संख्या आपण एका समोर एक जास्तीत जास्त 3 वेळेला लिहू शकतो. आणि त्यानंतर आपण d ही संख्या जर बघितली तर आपल्याला संख्या मिळवायची आहे 400. म्हणजे काय करावं लागेल, d म्हणजे 500 आणि 500च्या डीच्या आपण जर डावीकडे c ही संख्या लिहिली तर त्यातनं c काय होतात, वजा होतात. म्हणजे या ठिकाणी c आणि d म्हणजे 500 आणि 500च्या अलीकडे हे 100, c म्हणजे 100. म्हणजे 500मधून 100 वजा केलं तर या ठिकाणी खाली उत्तर मिळणार आहे आपल्याला 400. म्हणजे c आणि d म्हणजे 400. 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, c, d. प्रश्न 7वा, पुढीलपैकी संख्यांची चुकीची जोडी कोणती. मित्रांनो, ज्या आपल्याला एकूण 4 जोड्या दिलेल्या आहेत त्यातली एक जोडी चुकीची आहे. ती चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर आता या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आपल्याला 4 दिलं आहे आणि त्यासमोर i आणि v म्हणजे हे रोमन संख्या चिन्ह आहे. तर 4 म्हणजे i आणि v हे बरोबर आहे. 6 म्हणजे v आणि i हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे, कारण की v म्हणजे 5 आणि त्यासमोर i हे चिन्ह या ठिकाणी उजवीकडे लिहिलं तर त्या ठिकाणी त्यांची बेरीज होते. 5 आणि 1 6 बरोबर. त्यानंतर आहे 15, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आहे 15 आणि 15च्या समोर v. मित्रांनो, v हे संख्या चिन्ह एकदाच लिहिलं जातं, ते 2 वेळेला किंवा 3 वेळेला लिहिलं जात नाही. आता ही 15 जर आपल्याला संख्या मिळवायची असेल रोमन संख्या चिन्हात तर आपण x लिहिणार आणि xच्या समोर v लिहिणार, म्हणजे या ठिकाणी 15 होतील. पण v आपण एका समोर एक 3 वेळेला लिहू शकत नाही, म्हणजे ही जोडी या ठिकाणी चुकीची आहे. आणि पर्याय क्रमांक आपण 4 बघितला तर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आहे 25. आता 25 म्हणजे काय, x म्हणजे 10 आणि 10 20 आणि 20मध्ये 5 मिळवले आपण, v म्हणजे 5, 20 आणि 5 25, ही जोडी बरोबर आहे. तर चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 8वा, XCVI ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे आपण जे इंग्रजीमध्ये 1 2 3 4 लिहितो ते म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह. रोमन संख्या चिन्ह म्हणजे I, V, X, L, C, D, M या इंग्रजी जे लेटर आहे त्या लेटरचा वापर करून आपण या ठिकाणी रोमन संख्या चिन्ह या ठिकाणी लिहितो. आणि देवनागरी लिपी म्हणजे जे आपण मराठीमध्ये 1 2 लिहितो त्याला आपण देवनागरी लिपी म्हणतो. तर आपल्याला XCVI ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायची, म्हणजे काय, तर इंग्रजीमध्ये. आता X, C, V आणि I. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर x म्हणजे काय, x म्हणजे 10, c म्हणजे काय, c म्हणजे या ठिकाणी 100, v म्हणजे 5 आणि i म्हणजे मित्रांनो या ठिकाणी 1. आता असं जर आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर 100 आणि 10 110, 110 आणि 5 या ठिकाणी 115 आणि 115 आणि 116. या ठिकाणी हे उत्तर असं नाही आहे. तर या ठिकाणी आपण बघितलं तर हे c आहे. आता सीच्या डावीकडं जर 10 लिहिले तर सीच्या डावीकडं x लिहिला म्हणजे या ठिकाणी ते 90 झाले. म्हणजे सीच्या डावीकडं 10 x लिहिला तर ते झाले 90 आणि 90मध्ये मग हे 5 आणि 1 6 मिळवायचे. 90मध्ये आपण 5 आणि 1 6 मिळवले म्हणजे किती झाले 96. म्हणजे या ठिकाणी हे 100 आणि
त्यातनं या ठिकाणी डाव्या बाजूला जे आहे ते 10 या ठिकाणी आपल्याला वजा करावे लागतील. 100 वजा 10 आणि त्यामध्ये अधिक 5 आणि अधिक 1 म्हणजे या ठिकाणी मित्रांनो आपलं उत्तर आहे या ठिकाणी 96. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 96. प्रश्न नंबर 9. x ix प्लस v ट्रिपल आय बरोबर किती? मित्रांनो आता एक गोष्ट आपल्या लक्षात असायला पाहिजे की x बरोबर 10, i बरोबर 1 आणि v बरोबर 5. आता x आपण असं एकासमोर एक जास्तीत जास्त 3 वेळेला लिहू शकतो. म्हणजे काय? आता या ठिकाणी आपल्याला जो प्रश्न दिला आहे तो x त्यानंतर ix प्लस v आणि ट्रिपल आय. मित्रांनो x म्हणजे काय? 10 अधिक 10 अधिक 10 आणि त्यानंतर पुन्हा आहे ix. आता हे ट्रिपल आय म्हणजे झाले 30 आणि ix म्हणजे किती झाले? 9 म्हणजे हे झाले 39 आणि त्या 39मध्ये आपल्याला किती मिळवायचे? तर v ट्रिपल आय, v म्हणजे 5 आणि ट्रिपल आय म्हणजे 3. 5 आणि 3 किती झाले? 8. म्हणजे 39मध्ये जर आपण 8 मिळवले तर 40 आणि 7 47 म्हणजे उत्तर येईल 39 अधिक 8 47. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 47. प्रश्न 10वा. 71 ही संख्या दाखवणारी योग्य रोमन संख्या चिन्हे कोणती? मित्रांनो आपल्याला 71 जे दिले ते आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात दिले. म्हणजे इंग्रजीमध्ये आपल्याला 71 लिहिलेले अंकात लिहिलेले या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. याचा आपल्याला रोमन संख्या चिन्ह या ठिकाणी रूपांतर करायचं आहे. तर आता 71 ही संख्या आपल्याला रोमन संख्या चिन्हात लिहायची. तर मित्रांनो या ठिकाणी L बरोबर या ठिकाणी 50 आणि आता 50 अधिक आपल्याला किती घ्यावे लागतील? x बरोबर 10 आणि x हे आपण किती वेळेला लिहू शकतो? एकासमोर एक 2 वेळेला लिहू शकतो. म्हणजे L म्हणजे झाले 50 आणि x म्हणजे झाले 70 आणि 70च्या समोर i म्हणजे या ठिकाणी किती झाले मित्रांनो? 71. म्हणजे L म्हणजे 50, 60, 70 आणि i म्हणजे 71. LXXI असं उत्तर कुठं आहे? तर या ठिकाणी हे उत्तर आपल्याला दिसते पर्याय क्रमांक 4मध्ये LXXI म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो या पद्धतीने आपण स्वाध्याय 1.1 या ठिकाणी बघितलेलं आहे. 2025 साल हे जे नवीन पुस्तक आहे सध्या सुरू असणारं त्या पुस्तकातला पहिला व्हिडिओ हा आपण या ठिकाणी आज चॅनलवरती बघत आहात. यानंतर रोज आपल्याला एक व्हिडिओ चॅनलवरती बघायला मिळेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.